महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, मंत्रालयापर्यंत सत्ताधारी पक्षाचे सराईत गुन्हेगार, ज्यांना गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणूया, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, अशी माणसं अधिकाऱ्यांना धमकवतायत. अधिकाऱ्यांच्या वयाची किंवा इतर गोष्टीची अजिबात तमा बाळगली जात नाही आणि फक्त वसुली पाहिजे, पैसे पाहिजे. आम्ही सरकारची माणसं आहेत. मग फार तर आम्हाला तुमची तक्रार आली, तुम्ही भ्रष्टाचार करताय किंवा माहितीचे अधिकार कार्यकर्ते, अशा असंख्य गोष्टीवरून महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या वतीनं दहशत निर्माण केली जाते. पुण्यातलंच प्रकरण पुढे आलंय. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला अधिकारी आहेत, त्यांच्या भाजपच्या एक पदाधिकारी, म्हणजे त्या महिलेचा किती छळ करावा, किती त्रास द्यावा, किती त्यांच्यावर आरोप करावे. जर तुमच्याकडे एखाद्या अधिकाऱ्यांचे किंवा इतर लोकांचे जर भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर द्या ना पोलिसांकडे. इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, अँटी करप्शनच्या माध्यमातून होऊ द्या त्यांची चौकशी. आयुक्त आहेत, विभागीय आयुक्त आहेत, मुख्यमंत्री तर तुमच्याच आहेत ना, पालकमंत्री आहेत, करा त्यांच्याकडे तक्रार. पण त्या महिलेचा छळ करणं हे कुठल्या सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या पदाधिकाऱ्याला शोभतं? ज्या पुण्यामध्ये राज्यात नाही तर केंद्रात मंत्री असणारा माणूस आणि त्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या माणसाला राजश्रय असल्याशिवाय तो एखाद्याला धमकवण्याची डेअरिंग करू शकत नाही. माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. आणि मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा लावावी म्हणून आमची सगळी टीम आम्ही आयुक्ताकडे तक्रार सुद्धा करणार आहोत. ते कारण असं आहे की जर सगळे सराईत लोक, यांना महापालिका, यांना मंत्रालय किंवा जिथं कुठं असतील, यांना पैशाचं कुरण वाटतंय, भ्रष्टाचाराचं कुरण वाटतंय, फक्त पैसे कमवायचे, फक्त दहशत निर्माण करायचे, अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेठीस आणायचे. मान्य आहे, सगळे अधिकारी आता प्रशासक 2-4 वर्ष झालं असल्यामुळं प्रचंड पैसे कमवलेत, प्रचंड वसुली त्यांनी केलेली आहे. त्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा, काही अडचण नाही. पण तुम्हाला धमकवण्याचा अधिकार कुणी दिला? एका बाजूला महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था अत्यंत बकाल अवस्थेत आहे, पोलिसांचा अंकुश नाही. पोलीस कुणाला धमकवतात? सर्वसामान्य लोकांना. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना नाही काय करणार, त्यांना पाठीशी घालणार. बरीच प्रकरण आहेत महाराष्ट्रात. बीड जिल्हा तर त्याच्यात अग्रेसर आहे. पुण्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं शस्त्र परवाने दिले, कशा पद्धतीनं आगवणीला वाचवलं गेलं, असे कित्येक हजारो प्रकरण आहेत जे पाठीशी घातले जातात, सेटलमेंट केली जाते. या पुण्यातल्या महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्याला ज्या कदम नावाच्या व्यक्तीनं धमकावलं, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा सोडून त्या महिलेनी महिला आयोगाकडे तक्रार केली, अजून काही दखल घेतली नाही. महापालिका आयुक्ताकडे तक्रार केली, त्याच्यावर काय नाही. आणि बंदी कशावर घातली? या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत फिरकू नये म्हणून. ही काय पनिशमेंट आहे का? मित्रांनो, हे महाराष्ट्रात नाही, पुण्यात घडलंय. आणि पुण्यातली जनता अशी जर दादागिरी ह्या सत्ताधाऱ्यांची सहन करणार असेल, पुणेकर बांधवांनो, ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही लोक खुलेआम ज्या पद्धतीनं दादागिरी करतात, ज्या पद्धतीनं लुटालूट सुरू आहे मागच्या कित्येक वर्षापासून, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. या विरोधात पुणेकर म्हणून सगळे विरोधी पक्ष रस्त्यावर येणार आहेत की नाही, हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. म्हणून सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता, प्रवक्ता म्हणून बोलत नाही, मी एक पुणेकर म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं, एका महिलेला छळलंय, तिची हॅरसमेंट केली किंवा तिला तिच्या खुर्चीवर त्रास देण्याचा ज्याने प्रयत्न केलाय, म्हणजे एक सासरा सुनेला जसा छळतोय, एक रस्त्यावरचा गुन्हेगार महिलांची छेड ज्या पद्धतीनं करतोय किंवा वाईट पद्धतीनं त्यांची हॅरसमेंट करतोय, त्याच पद्धतीचा गुन्हा. आणि एक महिला सांगते, पुराव्याशी ती बोलत असेल ना, हवेत ती काय बोलती का? आणि समजा त्यांनी काय पैसे खाल्ले असतील, आपल्याकडे यंत्रणा आहे, सरकार तुमचं आहे, अधिकाऱ्यांना किंवा तुमच्या मंत्र्याकडे तक्रार करू शकता, चौकशी झाली असती, दोषी असेल
सरकारी नियम आहे, सस्पेंड करून टाका, पण पाठीशी घालायची कुणाची गरज नाही. आणि एखाद्या महिलेला तर छळायची काय गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला या माध्यमातून सांगायचंय, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, इरिगेशन असेल, इतर सगळे डिपार्टमेंट असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, सगळे अधिकारी शिक्षण विभागापासून कृषी विभागापर्यंत सगळे अधिकारी घाबरून काम करतात. प्रत्येकांची बेफाम टक्केवारी वाढलेली आहे आणि कार्यकर्त्यांचा सुळसुळाट आहे वसुलीसाठी. एकदा माहिती घ्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने छळलं जातं. एकदा जर सगळ्या विभागांकडे पोलिसांनी खास करून एक राऊंड जर मारला आणि माहिती घेतली, किंवा पालकमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, यांनी जर विचारणा केली, शेकडो तक्रारी आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना महाराष्ट्रासमोर येतील. आणि सगळ्यात मोठा या भ्रष्टाचाराचा सगळा घोटाळा तुम्हाला पुण्यातून मिनी मंत्रालय म्हटलं जातं, इथूनच चालतो. आणि याला कुणीही म्हणजे असं समजायची गरज नाही. अधिकारी सुद्धा फार धुतलेल्या तांदळाचे आहेत. अधिकाऱ्यांना सध्या इतकं मोकाट रान त्या ठिकाणी मिळालेलं आहे की त्याने सगळं पुढच्या 10-20 वर्षाची वसुली, जसं कोरोना काळात लोकांना लुटलं मेडिकल फील्डनी किंवा हॉस्पिटलनी, मेडिकलच्या दुकानदारांनी, साध्या हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या लोकांनी अक्षरशः लुटून खाल्लंय, करोडपती झालेत ती लोक. तसेच महानगरपालिका किंवा इतर लोक सुद्धा किंवा कुठलेही प्रशासकीय, आज पुण्याची वाईट अवस्था आहे. परंतु महिलांना धमकावून तुम्हाला जर श्रीमंतीची रेष ओढायची असेल तर खरं तर एक नागरिक म्हणून हे सहन केलं जाणार नाही. मी अजिबात म्हणणार नाही की अधिकारी चुकले नसतील, पण मी एवढं ठामपणे सांगू शकतो, तुम्हाला कुणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टीचा. बरं, ज्या व्यक्तीवर वेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आहे, खुनापर्यंतच्या गुन्हे दाखल आहेत, असं सगळ्या बातम्यांमधून सुद्धा आता महाराष्ट्रासमोर आलंय. त्या व्यक्तीनं महिलेला जर छळलं असेल तर महानगरपालिकेचे नवीन आलेले आयुक्त नवल किशोर रामसाहेब हे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार का? महिलेची तक्रार घेणार का? राज्याचा महिला आयोग सत्ताधारी पक्षाचा, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करणार आहेत की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट लपून राहणार नाही ती म्हणजे पक्षाच्या वतीनं त्याला फक्त सूचना देऊन सोडणार का त्याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून ऍक्शन घेणार? जर ऍक्शन घेणार नसतील तर महाराष्ट्रातल्या खास करून पुण्यातल्या प्रशासनातल्या महिला सुद्धा या सत्ताधाऱ्यांकडून सुरक्षित नाही असं लोक चर्चा करतील, असं म्हणतील. ही गोष्ट गंभीर आहे. संभाजी ब्रिगेड याला वाचा फोडेलच. सोमवारी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटूच, परंतु तेच पत्रव्यवहार आम्ही राज्य सरकार पण त्यांच्याकडे पण करणार आहोत की त्या तक्रारीवर काय दखल घेतली आणि त्याच्यावर काय कारवाई केली, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला की नाही. आज महिलांना जर बाहेर फिरणं मुश्किल झालं, हे लोक दादागिरी करणार असतील, हे लोक काही आरोप करू द्या, यांच्यावर पण आरोप आहेत, पण हे कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. हे मला या माध्यमातून सांगायचंय. कायदा आहे, नियम आहेत, प्रोसिजर आहे, त्याच पद्धतीने फॉलो झाले पाहिजे. सगळ्या गोष्टीचा भांडाफोड हे तमाम पुणेकरांना दक्ष राहून, जागरूक राहून करावा लागेल. सध्या महानगरपालिकेत सुद्धा माननीयांकडून, सत्ताधाऱ्यांकडून सगळ्या विभागात हस्तक्षेप आहे, प्रचंड वसुली सुरू आहे. अशी कुजबूज महानगरपालिकेचे सुद्धा बरेच लोक करतात. ते खरे की खोटे हे सोमवारी जाऊन तपासावं लागेल, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. पण विषय प्रचंड गंभीर आहे. महिला अधिकारी सुरक्षित नाहीत, सत्ताधाऱ्यांकडून नाहीत, हे सांगायला सुद्धा म्हणजे फार भयानक गोष्ट आहे. आश्चर्य वाटतं. प्रशासन काय याच्यावर कारवाई करतं? ज्यांनी धमकी दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. धन्यवाद. आपण पाठपुरावा करूया. संभाजी ब्रिगेड लढणार आहे, तुमची साथ सोबत आहे, असली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आणि विनंती आहे. आणि हा सदर व्हिडिओ तमाम पुणेकरांपर्यंत पाठवा, जेणेकरून पुणेकर या लढ्यामध्ये आपल्या आपल्या परीनं ते सहभागी होतील. जय शिवराय.